हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना दाणेदार होणारा, चविष्ट होणारा, चिवट न होणारा असा छान चवीला अप्रतिम गाजराचा हलवा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण घेतले अर्धा किलो गाजर घेतलेत आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण आहे ना त्याची वरची साल काढून घेणार आहोत या पद्धतीने। आणि गाजर घेताना आपण बारीक गाजर घ्यायचे, जास्त जाड गाजर घ्यायचे नाहीयेत। व्यवस्थित आपण आता किसणीने किसून घेणार आहोत या पद्धतीने। बघू शकता तुम्ही असा किस करून घ्यायचा आहे, लांब लांब किस करून घेणार आहोत। आता एक चमचा तूप घालणार आहोत आपण, जास्त नाही वापरायचं, एकच चमचा वापरायचं आहे। आणि आता पूर्ण जो किस करून घेतलेला आहे आपण अर्धा किलो गाजरचा तो पूर्ण टाकून देणार आहोत। आता व्यवस्थित छान असं 5 मिनिटं आपल्याला तुपातच परतून घेणार आहोत। 5 मिनिटं आपल्याला परतवतच राहायचं आहे। नंतर त्याचा कलर चेंज झाला की मग आपण दूध टाकून घेतले, 1 वाटी दूध टाकून घेतले त्याच्यात। आता आपण आहे ना 5 मिनिटं कमी आचेवरच आपल्याला दूध आटवायचं आहे। आणि 5 मिनिटं झाल्यानंतर आपण या पद्धतीने बघू शकतात दूध आपलं पूर्ण आटलेलं आहे, छान शिजून झालेलं आहे। आता आपण त्याच्यात साखर, वेलची पूड, जायफळ पावडर टाकून घेतलेली साखरेबरोबरच। आणि चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता, कमी जास्त। मी माझ्याप्रमाणे साखर टाकलेली आहे। पण करताना तुम्ही झाकण न ठेवताच गाजराचा हलवा शिजवा, कारण की तो चिवट होत नाही, मोकळा होतो, चवीला पण अप्रतिम होतो। बघू शकता या पद्धतीने। आता आपण झाकण न ठेवताच आपण साखरही टाकून घेतलेली। आता आपण त्याच्यात काजू बदामचे काप टाकून घेतलेले आहेत। परत आपण 5 मिनिटं चाळून घेणार आहोत व्यवस्थित। बघू शकता किती छान असा मोकळा कलर पण किती छान आलेला आहे। जर तुम्हाला स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जाता जाता सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका। आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि सांगा की चांगल्या आहेत की काही चुका असतील तर ते पण सांगा।